जसा मोगरा सदा फुलीचा साजना लक्षपूर्वक बघ, संकटमुक्त होशील. ही जाई जुई वाऱ्याची डोले रात्री ताऱ्यांची बोले सेवा. तर मग देवपूजा करून झालेली. तर आज आपण शेवया करण्यासाठी गहू वलवणार आहोत. हे शेवयासाठी आपण 10 किलो गहू घेतलेले आहेत. तर याच्यातल्या 6-7 किलोच्या शेवया करायच्या आणि 2-3 किलोचा रवा करणार आहोत आपण. विकतचा रवा आणतो ना उपमा शिरा करण्यासाठी, तर आम्ही घरीच रवा बनवणार आहोत. आणि शेवया घरी करायला मशीन सगळे आहे, पण 2-3 जणांची मदत लागते. तर पाऊत भेटलं तर घरी करूत, नाही तर आम्ही मशीनवर करून आणणार आहोत. तर याचा रवा बारीक सोजी कशा प्रकारे काढतो ते आपण पाहायचं आहे. अगोदर हे गहू 2-3 पाण्यानं असे चांगले निर्मळ धुवून घ्यायचे. चांगले चोळून धुवून काढायचे गहू. असे घाण जाते. हे 3-4 पाण्यानं चांगलं स्वच्छ धुतलेले. आता हे काढून घ्यायचं. अशा प्रकारे पूर्ण गहू काढून घ्यायचे. गहू धुवून 2-3 पाण्यानं चांगले टोपल्यात नितळून असे पांढऱ्या शुभ्र धोत्रावर असे ठेवलेले ढीग घालून ठेवलेलं आहे. तर आता याच्यात काय करायचं, थोडंसं मीठ 2 ते 3 चमचे मीठ घालायचं. आणि हे पूर्ण गहू असे चांगले चोळून घ्यायचे. पूर्ण असे चोळून घ्यायचे. पूर्ण गव्हाला असं मीठ चोळून घेतलं. आता हे गहू काय करायचे, असे धोत्रामध्ये गच्च गठोडं बांधून अर्धा-1 तास ठेवून द्यायचं. असंच थोडंसं मुरत हे असं गठोडं आवळून 1 तासभर असं ठेवून द्यायचं. थोडेसे गहू छान मुरतात. आणि 1 तासाभरानं हे सावलीलाच थोडेसे वाळू घालायचे. जास्त कडक पण वाळू द्यायचे नाही. थोडेसे आंबटवले असे झाले की दळण आणायचे. गठोडं असं ठेवलं होतं गव्हाचं. आता हे थोडेसे गहू मुरल्यासारखे झाले. आता ह्याला असे फॅन खालीच वाळू घालायचं. अजिबात नाही वाळू घालायचं. आणि याला मीठ लावायचं कारण म्हणजे मीठ लावल्यानं काय होतं, तर हे गहू ना चांगले साल अशी सोलून येते. भुसकट चांगलं निघतं आणि आतले पांढरा शुभ्र असा रवा सोजी होते. हे असं फॅन खाली वाळू घालायचं. असं छान 2 ते 3 घंटे वाळू घालायचं. असं जास्त कडक पण नाही होऊ द्यायचे, कारण जास्त कडक झाले ना तर मग यातला कोंडा भुसा निघत नाही, काळपट येते सोजी. थोडेसे आंबटवले, जास्त कडक पण नाही आणि जास्त ओले पण नाही. असे दाताखाली चिपकले की सोजी काढून आणायची. पाशी सावलीलाच आता हे 3-4 घंटे अशीच राहू द्यायची फॅन खाली. 3-4 घंटे फॅन खाली सुकवले गहू. थोडे असे जास्त कडक पण नाही आणि जास्त ओले पण नाही. हे दळून आणलेत. आता सोजी काढायला त्या मावशी सोजी काढायला चाळायलेत. आता आपल्याला याचे शेवया करून आणायच्यात. आता चाळगाळ सुरू आहे. सोजी काढली आणि इथं आम्ही घरी मदतीला कोणी नेऊन आम्ही इथे शेवया काढायला आलो. आता ह्या ताई काढायला अशा छानपैकी आलेले. किलोपैकी 7 किलोच्या आम्ही शेवया करून आणलेले आहेत. ह्या खूप साऱ्या 2 टोपले झालेले आहेत. आणि अति पांढऱ्या पण नाही झाल्या, कारण आम्ही विकत्रीचा रवा याच्यामध्ये घातलेला नाही. आणि हे जरी थोड्याशा पांढऱ्या शुभ्र नसल्या तर घरचं ओरिजिनल खाणं कुठून ऐकायला शरीरासाठी चांगलं असते. हे पान उरलेले 3 किलोचा आम्ही 3 टप्प्यामध्ये रवा केलेला आहे. एक मोठी साईज, ही मध्यम साईज आणि आपण विकत रवा आणतो ना त्या साईजचा. तर हा मोठा रवा. हे किती छान झालेलं आहे लापशी शिरा उपमा करण्यासाठी. आणि हा मध्यम साईजचा. हे थोडासा बारीक हा पण खूप छान झालेला आहे. आणि आपण जे दुकानावरून आणतो ना विकतचा, ती त्या साईजचा आहे.
तर आम्ही सहसा करून घरीच आम्ही रवा तयार करून आणतो गव्हापासून आणि तोच वापरतो. केमिकलयुक्त खाण्यापेक्षा घरचं ओरिजिनल खाणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि या रव्याची साठवण करताना या असाच जर ठेवला तर याला जाळी आळी लागते. तर काय करायचं, हे रवा असा कढईमध्ये हलक्या हातानं गरम करायचा आणि थंड झाल्यानंतर बरणीमध्ये भरायचा. या रव्याला 6-6 महिने ठेवलं तर बिलकुल जाळी आळी लागणार नाही. कसं वाटलं मंडळी आमच्या शेवया आणि रवा करण्याची पद्धत? आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हे आवडल्यास करण्याची पद्धत आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.